अंजूर मार्क येथे खेळत असताना आज सकाळी 6:15 वाजता तो घरी पोहोचला आणि लगेचच 9:30 ते 10 वाजता या क्रीडांगणावरती उपस्थित झाला. अवसा खेळाडू ऑल इंडिया आयकॉन स्पर्धेमध्ये खेळत असताना जबरदस्त कामगिरी त्याची राहिली. 9 विकेट त्याने घेतल्या. तर वळत आपल्या गावासाठी काय करतो ते पाहण्यासाठी सेकंड ओव्हरमध्ये गौरव बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू आडवा बॅटनं मिड विकेटला प्रोटेक्शन डीप मध्ये. आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्या ठिकाणी बॉल निघून चाला सीमा पार. प्रयत्न जबरदस्त होता खेळाडूचे परंतु फायदा झाला बॅट्समन साहिल लोंगलेचा. आलाय उमरवली टीमसाठी हा चौकार. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती हा चौकार साहिल लोंगलेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 14 वरती. सेकंड ओव्हरमध्ये गौरव शरीरापासून दूर आहे. अवे फ्रॉम द बॉडी. वाईट बॉल पंचांना कॉल केला. रन या बॉलवरती मिळत असताना शरीरापासून दूर ठेवला. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांना घोषित केला. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. चला नो आर्ग्युमेंट प्लीज. अतनोली संघाला आपण बऱ्याचदा कर्जत विभागामध्ये खेळताना पाहिलेला आहे. प्रामाणिक संघ म्हणून त्यांची ओळख आहे. प्रामाणिक खेळाडूंचा बर्ना असलेला त्यांचा संघ. 15 आडवा बॅटने अटॅक केला. सरळ उडवला बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. साहिल लोंगलेचा धमाका. बॉल सीमा पार. भव्य षटकार. धन्यवाद धन्यवाद. षटकार आलाय 6च्या मदतीने. टीमची टोटल 21. शरीरापासून दूर एक्स्ट्रा कव्हरला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पहिल्या टप्पे अखेर फिल्डिंग करत असताना चांगला फटका होता परंतु फिल्डिंगच्या मदतीने चांगली फिल्डिंग डीप मध्ये जशी फिल्डिंग सजवली त्याचप्रमाणे बॉलिंग करत असताना बॉलर गौरव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 22. 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत पूर्ण झाला. बॉल तयार. स्विच इट प्रॉपर कनेक्ट झाला. थर्ड मॅनला बॉल निघाला. शरद बुंदाडेचा फटका झाला सीमा पार. स्विच इटचा स्वीट षटकार. थँक्यू 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 सो मच. षटकार आले 6च्या मदतीने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती. गौरव विरोधामध्ये हा आक्रमण आडवा बॅटनं ऑन साइडला फक्त सहजतेने टर्न केला. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या बॉल तयार. फुल टॉस समोर उडवलाय. लॉंग ऑफ खेळाडू तैनात आहेत. प्रयत्न जबरदस्त. गुड एफर्ट्स. बॉल राहिला आतमध्ये इनफिल्ड मध्ये. काय जबरदस्त प्रयत्न. एका हातानं अडवला चेंडूला. जम घेतली प्रॉपर लॉंग ऑफला आणि 2 धावा या बॉल वरती पूर्ण होत आहेत. चेक केलं जाईल कदाचित. ओव्हर द बेस चेक केलं जाईल. हाईट साठी चॅलेंज करण्यात आलेला बॅटिंग टीम कडून. बरोबर ओव्हरचं बॅटिंग करणाऱ्या टीम कडून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेलं. ओव्हर द बेस साठी अंतिम बॉलवरती चेक करावा लागेल. काय जबरदस्त फिल्डिंग. अल्पेश होते लॉंग ऑफला. काय जबरदस्त हाईट होती अल्पेश कडे. त्या साईडचा त्याने फायदा उचलला. इट्स अनफेअर बॉल. फुल टॉस होता. लॉंग ऑफला खेळले. 2 धावा या बॉलवरती. चला एकत्रित देऊ नका अतनोली संघ. संघाची धावसंख्या 2 ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलेली आहे 31 या धावसंख्येवरती. 31. 2 ओव्हर मध्ये 31 बिनबाद. 15.5ची सरासरी मेंटेन केली. 2 ओव्हर मध्ये असंच जर धावत राहिले तर नक्कीच 4 ओव्हर मध्ये 62 ते 63
या धावा बनवू शकतात, जे या क्रीडांगणावरती चेस करणं भरपूर डिफिकल्ट आहे. पहिल्या ओव्हरनं सुरुवात केली ती 10 धावसंख्येनं. त्यानंतर गौरव पहिल्या ओव्हरमध्ये 11 बनवल्या आणि त्यानंतर गौरवच्या विरोधामध्ये आक्रमण. दहा होत्या पहिल्या ओव्हरला. नंतर आला 21, टोटल 31 वरती. 2 ओव्हरमध्ये बिनबाद 31. स्टार्ट जबरदस्त राहिलेले, ब्रिलियंट स्टार्ट. ओव्हर नंबर 3 मध्ये सुनील ठोंबरे आलेत बॉलिंग मार्कवरती. आणखीन एक चांगला गोलंदाज पाहूया. सुनील ठोंबरे स्ट्रायकिंग एंडला शरद, चांगल्या लेअरमध्ये दोन्ही फलंदाज. पहिला बॉल स्विच इट, व्यवस्थित कनेक्ट नाहीये प्रॉपर. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आडाना कॉर्डिनेशन बिलकुल नव्हतं. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल टाकला खऱ्या अर्थानं सुनील ठोंबरेनं. हा कदाचित कमबॅक करणारा षटक ठरू शकतो निर्वी 11 आत्नोळी संघासाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये आले सुनील ठोंबरे. आतापर्यंत 31. आडवा बाटना खेळात सुद्धा व्यवस्थित कनेक्शन नाहीये. पाठीमागे बॉल चालला, स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिली सिंगल वेगाने, सेकंडचा कॉल. शरद निघाले सॅकिंगला वेगाने थ्रो. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झालेल्या. रनआउटसाठी अपील झाली होती. कदाचित विकेट किपरनं बॉलच गॅदर केला नव्हता. घाई करण्याचा प्रयत्न झाला, थ्रो झाला होता बरोबर विकेट किपर एंडला. ॲक्युरेट टू ऑन टू द स्टम्प्स होता, परंतु शरद आणि साहिलची रनिंग बिटवीन द स्टम्प्स हे जबरदस्त राहिलेली आहे. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 33 या धावसंख्येवरती. तिसरं षटक कमबॅक करणारा हातनोळी संघासाठी ठरवू शकतं. जर उर्वरित 2 ते 3 चेंडूमध्ये जर मोठा फटका आला नाही तर कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची, तर या ओव्हरमध्ये देखील आक्रमण करावं लागेल, कारण विकेट अजूनही गमवलेली नाही आहे. ही जमेची बाजू आहे उंबरवली टीमसाठी. पाहूयात महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ही महत्त्वपूर्ण लढाई. 2 ताकदवर संघांमध्ये ताकदवर सामना. क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावणारी स्पर्धा किंवा क्रिकेटचं स्टँडर्ड उंचावणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 33. सुनील तयार. लेफ्ट आर्म ओव्हर. आडवा बाटनं खेळत असताना पहिली सिंगल वेगानं, मिड विकेटला प्रोटेक्शन. सेकंडचा कॉल. निघालेत सॅकिंगला थ्रो, कदाचित पोहोचलेत, नक्की पोहोचलेत. पंचांना दर्शवलं बॅट्समन सेफ. 2 धावा या बॉलवरती मिळतात. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून रनआउटसाठी रेफर करण्यात आलेला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2 जर आल्या तर 35 होतील, 1 आली तर 34 होईल. पाहू आता ॲक्शन रिप्ले टेक्निकल रूम मध्ये रेफर करण्यात आलेला आहे. बॅट्समन सेफ. 2 धावा या बॉलवरती मिळतील. दोन्ही संघांना रिव्ह्यू आपला गमावलेला, त्या कारणास्तव या इनिंग मध्ये दोन्ही संघाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या मदतीने 35. अंतिमचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. प्रत्येक बॉलवरती रन येत आहे. कदाचित हे षटक कमबॅक करणारं षटक राहील, परंतु पावत अंतिम ओव्हरपर्यंत आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील की या ओव्हरपासूनच सुरुवात करेल, कारण अजून काही बॅट्समन पवेलियनमध्ये आहेत. रत्नदीप, हर्षल, त्यानंतर बंटे अशा मोठमोठ्या खेळाडू अजूनही डगआउटमध्ये आहेत. सुनील तयार. आडवा बाटना फटका, मिड विकेटला प्रोटेक्शन, डीपमध्ये आउटफील्डमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल. चांगला थ्रो बॉलर सेंडला झाला. 1 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 36 वरती. कमबॅक करणारं षटक 2 ओव्हरमध्ये होतं. 31. 15.5ची सरासरी मेंटेन झाली होती. या ओव्हरमध्ये अजूनही चौकार षटकार आलेला नाही आहे, त्या कारणास्तव हे एक किफायतशीर षटक आत्तापर्यंत राहिलेलं. अंतिमचे 2 बॉल. हो, टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर वळण घेतोय. फ्लाईट दिली होती चेंडूला. चेंज ऑफ पेस, पेस व्हेरिएशनचा फंडा, लेग ब्रेकचा चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर वळण घेतो. डॉट बॉल. शेवटच्या बॉलचा आता खेळ बाकी राहणारे. ओव्हर नंबर 3 मध्ये सुनील ठोंबरेने आपल्या संघाला करून दिलेले जबरदस्त कमबॅक. 36. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 5 दिल्यात. अंतिम चेंडू. आडवा बाटना खेळत होते, मिस केला बॉल. डॉट बॉलची झाली समाप्ती. सुनील ठोंबरेनं केलं निर्वी 11 हातनोळीसाठी जबरदस्त कमबॅक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 36 या धावसंख्येवरती. 36 फॉर नन.
नवीन गोलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी अभिषेक. आणखीन एक मोठी स्पर्धा कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान क्रीडा मंडळ मालवाडी आयोजित ही स्पर्धा असणार आहे. तब्बल 50,000 रुपयांचं रोख पारितोषिक देणारी ही स्पर्धा 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. पहिल्याच बॉल समोर खेळत असताना मिडऑन मधून डीप मध्ये बॉल चालला. एक रन पूर्ण. सेकंडचा कॉल. दोन्ही बॅट्समन निघाले. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो. डायरेक्ट हिट बनली परंतु कदाचित पंच रेफर करत असताना रनआउट साठी. बावीस फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंतची स्पर्धा 4 दिवसांचा कालावधी. प्रथम क्रमांक 51,000, दुसरा क्रमांक 25, तिसरा आणि चौथा प्रति 12,500. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्पोर्ट्स शूज देऊन तुम्हाला सन्मानित करण्यात येतील. बॅट्समन सेफ. 2 धावा पूर्ण होतात. केपीएल ज्या ठिकाणी झाली तेच केपीएलच्या भव्य मैदानावरती जय हनुमान क्रीडा मंडळ मालवाडी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 धावा या बॉलवरती. पुन्हा एकदा बॉल तयार. लॉफ केला. फटका प्रॉपर कनेक्ट झाला. हवेच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल सीमा पार. भव्य षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. 2 ओव्हर नावी राहिले एसबीसीसी उमरोली संघाच्या. खास करून पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. 10 धावत संख्येचं षटक आत्नोली टीमच्या नरेश टोमरेच्या नावावरती. सेकंड ओव्हरमध्ये आक्रमण गौरवच्या विरोधामध्ये ते नावी राहिले उमरोली टीमच्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुनील टोमरे त्यानं केला आत्नोली टीमसाठी कमबॅक. आणि चौथ्या ओव्हरमध्ये 2च बॉलमध्ये 8 वसूल केलात अभिषेक. आणखीन एक हवाई हल्ला. लॉंग ऑनला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. सहजतेने पकडली जेल. पहिला मोठा ब्रेक थ्रू उमरोली संघाला बसत असताना मस्ट नीडेड विकेट. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. 14 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 29 धावा करून परतलाय फलंदाज शरद बुंदाटे. चांगली बॅटिंग त्यानं केली आणि पहिला ब्रेक थ्रू चौथ्या ओव्हरमध्ये अभिषेक आपल्या संघाला मिळवून देत असताना संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 44 वरती. 44 धावा. ओव्हर नंबर 4. अंतिमचे बॉल आता 3 इथून बाकी राहणार आहेत या ओव्हरमध्ये. अभिषेक तयार. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज हर्षल आलेत नेट नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल. आक्रमण. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू. बराच काल सेकंडचा कॉल चालवला दोन्ही फलंदाजानं आणि सहजतेनं या 2 धावा पूर्ण होतात. हर्षल लोंगले नुकताच झालेला बातांच्या रजनी स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची पहिली स्वप्नातील बाईक त्यानं पटकवली आणि कर्जत तालुक्यामधील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला ज्याने फार कमी काळामध्ये यशाची उंच शिखरं गाठत असताना प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आपल्या मेहनतीच्या जोरावरती आपल्या नावावरती केली. अभिषेक तयार. हर्षलचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्या अटॅकमध्ये फेकी होईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. रनआउटची विकेट. मैदानाच्या बाहेर आणखीन एक सफलता अभिषेकला आपल्या हातनवली संघाला मिळवून देत असताना फलंदाज बाद. थँक्यू 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 डीजे. शेवटचा बॉल आता बाकी राहिला. टीमची धावत संख्या 46. अभिषेकचं जबरदस्त कमबॅक आपल्या टीमसाठी. अंतिम बॉल वरती केला आक्रमण. बॉल पाठवला सरळ फाईन लेगला. क्षेत्ररक्षक
झेल सुटली आहे आणि बॉल चाललाय सीमा पार. झेल सुटला आणि पेटून उठला बॉल सीमा पार. सरळ बाउंड्रीच्या बाहेर पडला चेंडू. मिळतील धावा 6. शेवट गोड करत असताना एंड इज वेल देन ऑल इज वेल. पहिल्या